तर महत्त्वाची बातमी, पंढरपूरच्या वाटेवर असलेली संत मुक्ताबाईंची पालखी आज जालन्यामध्ये दाखल झाली आहे। जालना जिल्ह्याच्या हद्दीत दाखल होताच भाविकांनी या पालखीचं मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात विठुनामाच्या गजरात स्वागत केलं। 315 वर्षांपासूनची संत मुक्ताईंच्या पालखीची ही परंपरा, मोठ्या भक्तिभावानं भाविक या पालखीत सहभागी होतात। महत्त्वाचं म्हणजे पंढरपूरकडे वारीसाठी निघण्याचा पहिला मान सुद्धा याच मुक्ताबाईंच्या पालखीला आहे। तब्बल 750 किलोमीटरचा हा प्रवास सगळ्यात लांबचा पल्ला आणि सगळ्यात मोठा प्रवास करणारी पालखी म्हणून मुक्ताबाईंची पालखी ओळखली जाते। एकूण 34 गावांमधनं प्रवास करत 34 दिवसांचा हा प्रवास संत मुक्ताबाईंचा असतो। त्यांच्याबरोबर शेकडो वारकरी हे अतिशय शिस्तीनं आणि विठुनामाच्या गजरात जात असतात। आपण बघू शकतो की मुक्ताईचं पालखीचं आगमन आता मराठवाड्याच्या पावनभूमीत झालेलं आहे। आपण बघू शकतो की मोठ्या भक्तिभावात या ठिकाणी आपल्याला आता जे वारकरी आहे ते पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होताना दिसत आहेत। आपण बघू शकतो मोठा उत्साह या भाविकांच्या मनात आहे, या भक्तांच्या मनात आहे, जे मोठ्या उत्साहात या ठिकाणून आता मुक्ताईनगरहून आता पंढरपूरच्या दिशेने या ठिकाणी आपल्याला प्रस्थान करताना दिसत आहेत। ही पालखी आपण बघू शकतो की 18 जून रोजी मुक्ताईनगर या ठिकाणून निघालेली आहे आणि ही पालखी 14 जुलै रोजी पंढरपूर या ठिकाणी पोहोचणार आहे। महाराष्ट्रातून सगळ्यात अगोदर निघणाऱ्या पालखीचा मान या पालखीला आहे, तर त्याचबरोबर सगळ्यात अगोदर पंढरपुरात पोहोचण्याचा मान सुद्धा या पालखीला आहे। भक्ती गजरात या पालखीचं आगमन आता पावनभूमीत झालेलं आहे। त्यामुळे टाळ आणि गजरात, टाळाच्या गजरात आणि मृदुंगाच्या गजरात या ठिकाणी आता भक्ती मार्गाने हे सर्व जे वारकरी आहे हे पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहे। आपण बघू शकतो की या पालखीला 315 वर्षाची परंपरा आहे। 315 वर्षापासून ह्या पालखीचं पंढरपुराच्या दिशेने आगमन होत असतं आणि या आपण बघू शकतो की पालखीला जे नंदी आहे ते नंदी सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। आपण बघू शकतो ही पालखी आता विदर्भातून मराठवाड्यात प्रवेश करताना आपल्याला दिसते। मोठ्या भक्तिभावानं या ठिकाणी या पालखी सोहळ्यात स्थानिक नागरिक सुद्धा आता या ठिकाणी या पालखी सोहळ्यात सहभागी होताना दिसतात। आपण बघू शकतो की महिलाही सुद्धा आपल्या डोक्यावर तुळशींद्र घेऊन मुक्ताईच्या या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आपल्याला जाताना दिसत आहेत। अनेक महिला या पालखी सोहळ्यात सहभाग घेत आहेत। आपण बघू शकतो की या पालखी सोहळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो की या ठिकाणी ज्या महिला आहेत त्यांचा सुद्धा सहभाग मोठ्या प्रमाणावर आहे। आपल्यासोबत आजी आहे, आपण त्या आजीशी चर्चा करून। आजी, मला काय सांगशील, तू केव्हा या पालखी सोहळ्यात निघली होती आणि आता तुला काय कोणत्या भक्तिभावानं तू आता पंढरपूरच्या दिशेने निघली आहे? पंढरपूरच्या दिशेने निघाली, विठ्ठलाच्या भक्तीने निघाली आहे। 10वी वारी माझी बघायची, काहीच तकलीफ झाली नाही आम्हाला। किती वर्षापासून तू वारी करते आजी? आता 10 वर्ष झाले, 10 वर्ष होऊन गेले। आता शेवटची करायची बाबा, राजारामा निंद्याचा देवा। काय पंढरपुराच्या मंदिरात जाणार आहेस, काय मागणार आहे तू? तुझ्या विठुरायांना काय मागणार? फक्त सुख शक्ती मानणार आहे, तुझे दर्शन झालं माझं मन मोकळं होणार, नाही सांगतो ना। आपण बघू शकतो की ह्या मोठ्या उत्साहात महिला आपल्याला, ज्या महिला भक्त आहेत त्या पंढरपूरच्या दिशेने जाताना दिसत आहेत। आज या पालखी सोहळ्याचा मुक्काम हा जालन्यात असणार आहे आणि आजचा हा जो 10वा मुक्काम असणार आहे आणि या मुक्कामानंतर ही पालखी ही पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे आणि 14 जुलैपर्यंत ही पालखी पंढरपुरात पोहोचणार आहे। लक्ष्मण सोळुंके, NDTV मराठी, जालना।